श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांचे कल्याण व्हावे ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आज तुमचे 5 मिनिटे स्वामींना देऊन बघा. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. आज हे करून बघा. आजच्या दिवशी कोणत्याही क्षणी तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमी मिळेल. तुमच्यावरचे मोठ्यातील मोठे संकट दूर होतील. फक्त त्या अगोदर या चमत्कारी व्हिडिओस लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, ज्याची तू आशा सोडलीस ते तुझ्या समोर येईल. तुमच्याबद्दल कोण चांगला विचार करतो आणि कोण वाईट विचार करतो याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा, कारण हा त्रास फक्त तुम्हालाच होणार आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही चांगले आणि सकारात्मक विचार करावे. यासाठीच या संदेशामार्फत चांगले विचार घेऊन आलो आहोत. म्हणूनच तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची आज्ञा आहे. आज तुमच्यासाठी या चांगल्या संदेशाची निवड केली आहे. बाळा, तू खूप भाग्यवान आहेस. हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या शरीराला स्पर्श करून जाईल. बाळा, तू आमची मनापासून सेवा केली, मनापासून भक्ती केली, त्यामुळे मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे. तू निरपेक्ष भावनेने हे करत असतोस. आजपर्यंत खूप दुःख आमच्याजवळ व्यक्त केलंस, पण आता सर्व काळजी, चिंता सर्व काही विसरून जा, कारण या सर्वातून बाहेर काढणारे फक्त तुझे स्वामी माऊलीच आहेत. हा विश्वास तू माझ्यावरती निरंतर ठेव. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या या दिव्य शक्तींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी माझी आई असे टाईप करा. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तुला काहीतरी चांगले करायचे असेल, आनंदाची पायरी चढायची असेल तर एक चांगला विचार तुझ्या मनात येणे खूप महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यावर झालेल्या अन्यायाला न्याय देण्यासाठी हे संपूर्ण ब्रह्मांड उभे राहिले आहे. आता चिंता करायची गरज नाही. आता चिंता ते करतील ज्यांनी तुला खूप दुःख दिले, खूप रडवले. फक्त तुला धीर ठेवण्याची गरज आहे, कारण तुझी चांगली वेळ आता येणार आहे. तुझ्या भाग्याचे ते द्वार आता उघडणार आहे. ज्याची तू आजपर्यंत वाट बघत होता त्या सर्व काही इच्छा पूर्ण होणार आहे. आजपर्यंत तू कळकळीने तू आम्हाला सांगत आला आहेस ते सर्व काही आमच्यापर्यंत पोचले आहे. आम्ही योग्य वेळेची वाट पाहत होतो या सर्व गोष्टी तुझ्यापर्यंत आणून देण्याची. आता ती वेळ आली आहे. तुझ्या सर्व चांगल्या कर्माचे फळ तुला मिळणार आहे. तुझ्या भाग्यात जे नव्हते ते सुद्धा तुला मिळणार आहे. आता तुझ्या संयमाचा काळ संपला आहे, कारण तू आमच्यावर खूप विश्वास ठेवून खूप धीराने आणि संयमाने आतापर्यंतची वाटचाल करत आला आहेस. आमच्यावरचा विश्वास तू कधीही ढळू दिला नाहीस. बाळा, जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असेल, परंतु तुम्ही तुमचे नाव कमवण्यात व्यस्त राहा. तुमच्या जीवनात नकारात्मक विचार
टाकणाऱ्या लोकांपासून कोसो दूर व्हा. मी सदैव तुझ्या पाठीमागे उभा असतो. फक्त माझे नामस्मरण कर. माझे आशीर्वाद कायमस्वरूपी तुझ्या पाठीशी राहतील. स्वामी भक्तांनो, तुमच्या लाडक्या स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा आणि स्वामींचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तू जर ठरवले की कोणत्याही गोष्टीचा त्रास करून घ्यायचाच नाही, कोणत्याही नकारात्मक गोष्टींना आपल्या आयुष्यात जागा द्यायचीच नाही, जर तू हे ठरवले तर तुला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. कारण हे सर्व तुझ्या मनावर आहे. काय योग्य आणि काय अयोग्य याचे परीक्षण तुला करावे लागेल. बाळा, तुमच्या हातून खूप उत्तम कार्य होणार आहे याची परीक्षा एकदा करून पहा. स्वामी म्हणतात, बाळा, तुला काय करायचे आणि काय करायचे नाही तुझ्यावरती आहे. कारण हे आयुष्य तुझे आहे. तूच या जीवनाचा शिल्पकार आहे. तू जर तुझ्या जीवनात काहीतरी चांगले करायचे ठरवले तर सगळ्या गोष्टी चांगल्याच होणार, आणि वाईट करायचे ठरवले तर तुझ्या जीवनातही वाईटच होणार. कारण हा आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा खेळ आहे. यामध्ये देवाचा काहीच दोष नसतो. तुम्ही देवाला दोष देत राहता. म्हणून तुम्हाला इथून पुढे चांगले कर्म करत राहायचे आहे. तुझ्या चांगल्या कर्माने तुला चांगलेच फळ मिळणार आहे. याचे स्मरण ठेवून प्रत्येक कार्यात सकारात्मकतेने कार्य करत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्ही उत्तम आणि सकारात्मक आणि सुंदर विचार करायला लागता तेव्हा तुम्ही स्वतः बघा, तुमच्या आयुष्यामध्ये सुंदर गोष्टी घडू लागतात. ते काही सुख, वैभव तुमच्या चांगल्या विचाराने, तुमच्या चांगल्या कर्माने तुमच्या जवळ खेचू लागतात. स्वामी म्हणतात, तुम्ही जे काही कार्य कराल त्याचे फळ नेहमीच चांगले मिळणार आहे. म्हणूनच नकारात्मक विचाराने कुठल्याही कार्याची सुरुवात करू नका, कारण त्याचे परिणाम नकारात्मकच होणार आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनातील सर्व वेदना, दुःख आपले मन हलके करायचे असेल तर लोकांजवळ केल्यापेक्षा फक्त आपल्या स्वामी आईंजवळ करा. नक्कीच एक यशस्वी दिशेचा मार्ग मिळेल. कारण आपले स्वामीच आपल्याला संकटातून बाहेर काढत असतात. स्वामी भक्तांनो, स्वामींची सेवा ही आपण सर्वांनी केलीच पाहिजे. आणि आपल्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना स्वामींची सेवा कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले पाहिजे. स्वामी आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटू पुढच्या संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.